लाडकी बहीण योजना जून 24व्या हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. तारीख अखेरीस समोर आली आहे. जुलै महिना आता उजेडला आहे, तरी सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये न जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणीचा तोच प्रश्न आहे की आमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता 1500 रुपये येणार का, जून जुलैचे 3000 रुपये जमा होणार, या संदर्भात महत्त्वपूर्ण इथे माहिती असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आहे किंवा अजूनही आपल्या योजनात्राला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या योजनात्राला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर मोठ्या प्रमाणात या बहिणीच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहे. अनेक लाडक्या बहिणींना अपात्र देखील करण्यात आलं आहे. फेब्रुवारी महिन्यात 1500 रुपये मिळाल्यानंतर मार्च एप्रिल पासून अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. मग त्यांचे पैसे देखील यावेळेस जमा होतील का? बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अपात्र करण्यामागे ई-केवायसी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींची ई-केवायसी झाली नव्हती. पण काय झालेलं आहे, ज्यांची ई-केवायसी झाली आहे त्या देखील लाडक्या बहिणींना क्षुल्लक कारणामुळे अपात्र करण्यात आलं आहे. ITR 0 आहे किंवा तुम्ही ITRचा फॉर्म भरला आहे पण टॅक्स भरत नाही, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, तरी देखील तुमचा हप्ता बंद झाला आहे का, लगेच कमेंट करून सांगायचं आहे. अनेक लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत की आम्हाला जून महिन्याचे पैसे कधी जमा होणार आहे, आणि मनामध्ये भीती सुद्धा आहे की जूनचे पैसे जमा झाले नाही म्हणजे आम्हाला अपात्र तर करण्यात आलं नाही ना. कारण सध्या खटाखट लाडक्या बहिणींना अपात्र करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. जवळजवळ 2.5 कोटी लाडक्या बहिणींपैकी फक्त आणि फक्त 1,66,00,000 लाडक्या बहिणी इथे काय झालेल्या आहेत, पात्र राहिलेल्या आहेत व त्यांच्या खात्यात पैसे येत आहेत. असे करून करून प्रत्येक महिन्याला किती लाडक्या बहिणींना अपात्र केले जातील असं सुद्धा प्रश्नचिन्ह आता लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आहे. तर लाडक्या बहिणींनो, जूनच्या हप्त्यासंदर्भात तारीख समोर आली आहे. मंत्रिमंडळ बैठकमध्ये काय निर्णय झाले आहेत लगेच बघूयात. तर लाडक्या बहिणींनो, देवेंद्र फडणवीस सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा सुरू झाला आहे, पण अद्याप जून महिन्याचा हप्ता न मिळालेल्या राज्यातील लाखो महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. मात्र आता या संदर्भात अत्यंत मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर आली असून संभाव्य तारीख देखील निश्चित झाल्याची समजत आहे. 15 जुलैपर्यंत बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बघा, जुलै महिना सुरू झाला असला तरी जून महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार येत्या 15 जुलैपर्यंत लाडक्या बहिणींना जून महिन्याचा थकीत हप्ता मिळू शकतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाट पाहणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे वर्ग केले जातात. तर जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात राज्य सरकारकडून वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या काही दिवसातच होणाऱ्या पुढील मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच हप्त्यासाठीचे आवश्यक निधी थेट बँक खात्यामध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती देखील मिळत आहे. तर लाडक्या बहिणींनो, जे मंत्रिमंडळ बैठक आहे त्यामध्ये अंतिम निर्णय होणार असून आता लवकरच मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीवर यावरती अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण आता सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे व त्यामध्ये देखील आता लवकरच निर्णय घेतले जातील. तर 1,66,00,000 आता मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये निधी जाहीर होताच DBT मार्फत 1500 रुपये जमा होणार आहे व ई-केवायसी नंतर राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींचे लाभ बंद झाले आहेत व जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जून महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, 15 तारखेपर्यंत तुमच्या खात्यात तुमचे पैसे येणार आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. मात्र ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत सर्व हप्ते आले आहेत त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जुलैच्या हप्ता देखील जमा होणार आहे. पण ज्यांचे पैसे बंद झाले आहेत त्या पैशांचे देखील लवकरात लवकर मंत्रिमंडळात निर्णय झाले पाहिजे आहे. कारण अनेक लाडक्या बहिणींना गरज आहे व त्यामुळेच लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. महत्त्वपूर्ण आनंदाचे अपडेट आहे. जास्तीत जास्त शेअर करावं. या संदर्भात तुमचे मत काय असणार आहे कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.